सध्या कैरीचा सीझन चालू आहे. बऱ्याचदा उन्हाळ्यात भूक लागत नाही आणि जेवणात काहीतरी चटपटीत, आंबट, गोड खायची इच्छा होते. तर आज मी घेऊन आले कच्च्या कैरीचे असे 4 भन्नाट प्रकार, जे तुम्ही एकदा बनवले तर पुन्हा पुन्हा बनवाल. हे सगळे पदार्थ अगदी झटपट होणारे, सोपे आणि घरच्या घरी बनणारे आहेत आणि खास करून जेवताना तोंडी लावण्यासाठी एकदम परफेक्ट आहेत. चला तर मग सुरू करूया आणि शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा पदार्थ तुमचा अगदी फेवरेट होणार आहे. कविता पाटील रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. चला तर पहिला प्रकार सुरू करूयात. यासाठी आपल्याला 4 कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. या 4 कैऱ्यांचे मी 4 प्रकार बनवून दाखवणार आहे. या कैऱ्या ज्या घेतलेल्या आहेत या अजिबात आंबट कैऱ्या नाहीत. तर अशा प्रकारच्या आपण कैऱ्या घ्यायच्या आहेत. आता सर्वप्रथम आपण याची वरची जी साल आहे ती पूर्ण काढून घ्यायची आहे, कारण ही वरची साल असते ना ती थोडीशी कडवट किंवा तुरट लागते. आणि आता यासाठी आपण ही खिसणीवर खिसून घ्यायचं. एकदम बारीक खिसणीने पण खिसायचं नाही, अशी थोडे जाडसर असा खिस याचा पडला पाहिजे. तर अशा मोठ्या आकाराच्या खिसणीने हा आंबा खिसून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे पाहू शकता आपला खिस तयार झालेला आहे. मधली जी कोय असते ती अशी टाकून द्यायची आहे. या ठिकाणी प्रत्येक एक आंब्याचे मी प्रत्येक पदार्थ करून बनवून दाखवणार आहे. तुम्ही जास्त प्रमाणात बनवलं तरी चालू शकतो. तर आता एका कढई घ्यायची आहे आणि कढईमध्ये हा किस जो आहे हा मोजून घ्यायचा आहे. तर साधारण 1 वाटी हा किस झालेला आहे. यामध्ये मी गुळाची पावडर वापरलेली आहे. तुम्ही या ठिकाणी गूळ कोणताही वापरू शकता, पण शक्यतो ही सेंद्रिय गुळाची पावडर मी या ठिकाणी वापरलेली आहे. आता ही छान अशी या किसमध्ये मिक्स करायची आहे. छानपैकी मिक्स करत असतानाच हे एकदम मिश्रण जे आहे ते एकदम सेलसर असं होतं. या गुळाचं याला पाणी सुटलं जातं. तर अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे पाणी सुटल्यानंतर असंच ठेवून द्यायचं आहे. एक 5 मिनिटं असंच ठेवून द्यायचं. नंतर आपण यामध्ये आपल्याला आवश्यकता वाटली, जर आंब्याचं प्रमाण जास्त आंबट वाटलं तर तुम्ही यामध्ये आणखी थोडी साखर मिक्स करू शकता. आणि जास्त थोडीशी साखर आणि गुळ वापरल्यामुळं हे जास्त दिवस टिकून राहतं. तर यातले जे प्रकार आपण 4 पाहणार आहोत यातील 3 प्रकार आहेत ते आपण अगदी वर्षभर टिकून खाऊ शकतो. एकच प्रकार असा आहे की तो आपण झटपट बनवला की लगेच 8 दिवसात आपण संपवायचा आहे. तर हा प्रकार टिकून राहणार आहे. आता गॅसवरती हे मिश्रण ठेवायचं आहे आणि याला थोडासा दाटसरपणा येईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे. अगदी मध्यम आचेवरती हे शिजवून घ्यायचं आहे. आता हे शिजलं आहे का कसं लक्षात घ्यायचं, तर याला आपली ही जी कैरीचा किस आहे हा एकदम ट्रान्सपरंट असा दिसतो. शिवाय आपण हाताने असं चेक केलं तर तो थोडासा चिकट म्हणजे एकतार लागतो. जास्त वेळ पण शिजवायचं नाही, मग हे कठीण मिश्रण बनेल. त्यामुळं अशा प्रकारे आपलं सेलसर असं तयार झालं, घट्टसर दाटसर आले असं लक्षात आलं, अगदी ट्रान्सपरंट अशा किस दिसायला लागला की आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता यामध्ये जिऱ्याची पावडर टाकायची आहे. 2 टेबलस्पून या ठिकाणी जिरा पावडर टाकलेली आहे. 2 टेबलस्पून काश्मीरी लाल तिखट टाकायचं आहे आणि टेस्टनुसार 1 टेबलस्पून या ठिकाणी मीठ टाकलेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे छान व्यवस्थित असं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे तोंडी लावण्यासाठीचा हा पहिला प्रकार अतिशय टेस्टी आहे. अगदी लहान पासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा आंबट, गोड, थोडासा तिखटसर असा हा मसालेदार पदार्थ नक्की बनवून पहा. आता यानंतर आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत. तोही अगदी झटपट तयार होणारा आणि अगदी सर्वांच्याच आवडीचा. तर याला ना ही चटणी आहे, ना हा मोरंबा आहे किंवा लोणचं आहे. तर हा काय प्रकार आहे, याला काय नाव द्यायचं हे तुम्हीच सांगू शकाल. त्या ठिकाणी या नेहमीप्रमाणेच एका कैरीची वरची साल काढलेली आहे. एकदम बारीक काप करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरमधून अशी भरड करायची आहे. प्लस मोडवरती मिक्सर फिरवून अशा प्रकारे भरड करायचे. पाणी घालून याची बारीक पेस्ट बनवायची नाही. तर ही भरड आपण एका बॉल्समध्ये काढून घ्यायची आहे. आता यानंतर आपण यासाठीला हिरवी मिरची घ्यायची आहे, लसूण आणि 1 इंच आलं घ्यायचं आहे आणि ते सुद्धा असं मिक्सरमधून आपण त्याची सुद्धा अशी पेस्ट बनवायची नाही, तर प्लस मोडवरतीच फिरवून ते सुद्धा असं भरड टाईप असं बनवून घे. तुम्ही खलबत्त्यामध्ये चेचून घातलं तरी सुद्धा अति उत्तम होईल. तर या ठिकाणी हे पाहू शकता अशा प्रकारे हे पण आपण अशा प्रकारे पाणी न घालता
बारीक करून घेतलेला आहे. आता हे सुद्धा आपण जी कैरी आपण बारीक करून घेतलेली आहे या मिश्रणामध्येच हे मिक्स करायचं आहे. आता मिरचीचं तिखटाचं प्रमाण किती प्रमाणात आहे त्यानुसार तुम्ही मिरची वापरली तरी चालेल. अतिशय हा खमंग पदार्थ लागतो आणि सर्वांच्याच आवडीचा, अगदी तोंडी लावण्यासाठी अगदी परफेक्ट आहे. आता यामध्ये थोडीशी हळद पावडर टाकायची आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. आंब्याचा आंबटपणा पाहून आपल्या टेस्टनुसार तुम्ही मिठाचं कमी जास्त प्रमाण करू शकता किंवा थोडंसं चाकून पाहायचं आहे आणि तुम्ही मीठ पुन्हा आणखी जास्त कमी वापरलं तरी चालेल. हे छान असं आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे हळद मीठ लावून आणि हे असंच आता ठेवून द्यायचं आहे साईडला. आता यानंतर आपण यासाठी लागणारा चटपटीत असा मसाला बनवायचा आहे. अगदी साधे सोपे प्रकार आहेत आणि अगदी घरच्या साहित्यामधूनच आपण हे बनवायचे आहेत. तर हा मसाला बनवण्यासाठी गॅसवरती आपण पॅन ठेवायचा आहे. यामध्ये सर्वप्रथम 1 टेबलस्पून धने घेतलेले आहेत. 2 ते 3 टेबलस्पून या ठिकाणी मोहरीची डाळ घेतलेली आहे. 1 टेबलस्पून जिरे घ्यायचे आहेत. 1 टेबलस्पून बडीशेप घेतलेली आहे आणि अर्धा टेबलस्पून या ठिकाणी कलोंजी घेतलेली आहे. अगदी मंद आचेवरती हे छान असे मसाले भाजून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमधून याची पावडर बनवून घ्यायची आहे. आता या भांड्यामध्येच आपण थोडीसे हिंग पावडर टाकायचे आहे आणि थोडंसं लाल काश्मीरी तिखट टाकायचं आहे 1 टेबलस्पून. आणि आता आपण यानंतर याची बारीक अशी पूड करून घ्यायची आहे. अगदी छान असा चटपटीत हा मसाला तयार झालेला आहे. तुम्ही एकदम बनवून हा भरणीमध्ये ठेवला, लागेल तसा आपण यूज केला तरी चालू शकतो. आणि हे कोणत्याही पदार्थामध्ये किंवा कोशिंबीरमध्ये वगैरे सुद्धा आपण हा वापरला तरी सुद्धा टेस्ट छान लागते. तर हा जो मसाला आपण बनवून घेतलेला आहे हा या ठिकाणी या आपल्या मिश्रणामध्ये मिक्स करायचा आहे आणि छान आता हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. अतिशय चटपटीत असा हा पदार्थ बनतो. तर हा चटणी नव्हे किंवा हे लोणचं नव्हे तर याला काय नाव द्यावं हे तुम्हीच आता सुचवा. तर आता हे असं जास्त दिवस आपल्याला टिकून राहावं असं वाटत असेल तर तुम्ही हा लवकर इतका टेस्टी बनतो की हा जास्त दिवस राहतच नाही. अगदी 2 दिवसामध्ये संपून जाईल, इतक्या आवडीने सगळे लोक खातात. परंतु तुम्ही जर एकदम जास्त 1 किलोचा जरी बनवला तर तो टिकून राहण्यासाठी एक महत्त्वाची टीप वापरायची, म्हणजे तेल कडकडीत गरम करायचं, ते थंड करायचं आणि ह्या मिश्रणावरती थंड केल्यानंतर ओतायचं. म्हणजे हा आपला जो पदार्थ आहे हा जास्त दिवस अगदी 6 महिने वर्षभर हा टिकू शकतो. फक्त काचेच्या भरणीमध्ये हा भरून ठेवायचा आहे. अतिशय टेस्टी, नक्की करून पहा. आता यानंतर आपण तिसरा प्रकार पाहणार आहोत. हा पदार्थ आपण अगदी 3 ते 4 दिवसात संपवायचा आहे, म्हणजे झटपट बनवायचा, झटपट संपवायचा. तर यासाठी सुद्धा आपण एका कैरीची साल वरची काढून खिसणीवरती याचा खीस अशा प्रकारे बनवून घेतलेला आहे. आता जर आपल्याला जास्त आंबट कैरी असे वाटत असेल तर आपण या खिस पिळून घ्यायचा आहे आणि यातील पाणी काढून घ्यायचं आहे. नाही काढलं तरी चालेल. जर आंबा आंबट नसेल तर अजिबात पाणी काढून घेऊ नका. आता या ठिकाणी हा खीस आपण व्यवस्थित सुट्टा करून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. प्रत्येक ठिकाणी आपण प्रत्येक पदार्थ हा फक्त एक आंब्याचाच बनवून दाखवलेला आहे. आता यामध्ये जेवढा खीस आहे त्याचा निम्मा आपण कांदा वापरायचा आहे. कांदा खिसणीवरती शक्यतो खिसू नका, त्याला पाणी सुटतं. एकदम बारीक पातळ काप असे आपण सुरीने करून घ्यायचे आहेत. थोडंसं मीठ टाकायचं आहे, थोडासा चाट मसाला टाकायचा आहे आणि हे आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्ही 8 दिवसापेक्षा जास्त दिवस ठेवणार असाल तर तुम्ही कांदा वापरू नका. लगेच आपण एका दिवसातच संपवणार असाल तरच कांदा वापरा, नाहीतर तुम्ही कांदा वापरू नका. आता हे व्यवस्थित छान असं मिक्स करायचं आहे. आता साईडला आपण याच्यावरती वरून घालण्यासाठी तडका तयार करणार आहोत. तर तडका पॅनमध्ये आपण 1-2 अगदी थोडंसंच तेल टाकायचं आहे, जास्त तेल टाकायचं नाही. यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडली की थोडेसे जिरे टाकायचे आहेत. बारीक एकदम चिरलेली हिरवी मिरची टाकायची आहे. चिमूटभर आपण या ठिकाणी हिंग पावडर टाकायची आहे. गॅस बंद करायचा आहे आणि नंतर थोडीशी आपण हळद पावडर टाकायची आहे. आता हे छान मिक्स केल्यानंतर आपण हे जे मिश्रण आहे आपलं याच्यावरती हे तडका ओतायचा आहे. अतिशय झटपट तयार होणारा आणि लगेच संपवण्यासाठीचा हा पदार्थ हा सुद्धा नक्की एकदा तुम्ही ट्राय करून पहा. आता यानंतर शेवटचा आणि चौथा प्रकार आपण पाहणार आहोत.
यासाठी पॅनमध्ये आपण थोडं तेल टाकायचं आहे. एक आंबा, एक टोमॅटो, भरपूर असा लसूण आपण या तेलामध्ये छान असा वाफवून घ्यायचा आहे. आता याच्या टोमॅटोची वगैरे साल काढायची आहे. आंब्याची सुद्धा आपण वरची साल निघाली तर काढायची आहे. यामध्ये एक कांदा, लाल मिरची पावडर टाकायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. गोड साखर 1 टेबलस्पून टाकायची आहे. लसूण सुद्धा आपण भाजलेला यामध्ये टाकायचा आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. आणि आता हे मिक्सरमधून पाणी न घालता याचं वाटण करून घ्यायचं आहे. वरून जिरं आणि मोहरीची छान असा आपण तडका द्यायचा आहे. अगदी झटपट तयार होणारी ही कैरीची चटणी अगदी लहानांपासून वयस्कर लोकांपर्यंत सर्वांनाच आवडणारी ही सुद्धा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.